नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। गिरगावात आजी माजी सैनिक संघटनेतर्फे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गिरगाव येथे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं ध्वजारोहण सोहळा मोठ्या दिमाखात उत्साहात पार पडला। देशभक्तीच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला आजी माजी सैनिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विद्यामंदिर गिरगाव शाळेचे मुख्याध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर फिरंगोजी शिंदे यांच्या स्मारकास सरपंच महादेव कांबळे आणि माजी सैनिक तथा मुंबई पोलीस संजय नामदेव साळोखे यांच्या हस्ते पूजन करून सत्पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर शहीद स्मारकास सुभेदार राजाराम तुकाराम चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून शहीद वीरांना अभिवादन केलं। त्यानंतर ध्वजपूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम पंचायत समितीचे सदस्य अनिल पांडुरंग म्हेत्रे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी सरपंच महादेव कांबळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गिरगावातील आजी माजी सैनिक, आरोग्य विभागातील कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विद्यामंदिर गिरगावचे मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान पंचायत समिती सदस्य अनिल पांडुरंग म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव रंगराव कोंडेकर आणि जमीर अत्तार यांचा सत्कार करण्यात आला। आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन रघुनाथ तुकाराम पाटील, उपाध्यक्ष सुभेदार निवृत्ती गणपती पवार, कॅप्टन तुकाराम गोविंद साळुंखे आणि कॅप्टन आनंद गंगाराम जाधव यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी डेप्युटी सरपंच संभाजी पाटील नवाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आपलं मनोगत व्यक्त केलं। त्यांनी स्वातंत्र्याचं महत्त्व, सैनिकांचं योगदान आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव याबाबत विचार व्यक्त केले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आजी माजी सैनिक संघटनेचे सचिव कॅप्टन शशिकांत आनंद साळुखे यांनी केलं। त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश तसेच आजी माजी सैनिक संघटनेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली। कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे खजिनदार सुभेदार प्रकाश पाडळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। या प्रसंगी गिरगावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, आजी माजी सैनिक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। देशासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक व शहीद जवानांना अभिवादन करत गिरगावातील 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळा देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला। नवसंकेत न्यूजसाठी गिरगावहून संभाजी साळुखे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।